नाही, मला स्वतःला राग आला होता. तुम्ही दिसता चार पण तुम्ही आठ आहे त्याचं म्हणणं असं. पण ओमकारला नाही का माझ्या संग खेटे घ्यायचे होते. ए पत्रकार, नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. सध्या माझ्यासोबत आपला माणूस आहे, तो म्हणजे रोशन. कसा आहे? बढिया आहे, मस्त आहे. किती एक्साइटेड आहेस घरातल्यांना भेटायला, कारण फायनली तू त्यांना भेटणार आहेस. भेटलो मी जे ज्याला भेटायचं होतं ते इथं झाले मला हो का? भेटायला. म्हणजे माझे लेकरं गौरी, राशी, शिवा आणि माझी लक्ष्मी. आई घरी आहे, पण आता इथून एक्साइटेड आहे की मी आईला कधी जाऊन भेटतो. म्हणून हो. म्हटलं तुम्हाला लवकर घ्या, मला घरी जायचं आहे. ओके, फायनल भेटणार आहेस, काही टेन्शन नाहीये. हम्म. पण आता घरातलं पण बोलूया. बिग बॉसच्या घरात असताना किती तुला फरक पडला, एक ट्रान्सफॉर्मेशन झाला बिग बॉसच्या घरात आणि तुझ्या रिअल लाईफ मध्ये? लय रे, बिग बॉस ह्या घरात आलो ना तर हे मला एकदम फेम भेटली आहे. मी सोशल मीडियावर होतो, पण आता इथून मला पुश भेटलाय आणि खरंच एक हमाल माणूस होतो. आणि हमाल माणसाला बिग बॉस मराठीच्या घरात आणलं, अजून काय पाहिजे. ओके. तू म्हणालास हमाल माणूस. जेव्हा राखी तुला असं हमाल बोलली होती, तिला तुझं नाव माहिती नव्हतं, त्यावेळी तुला तुला त्या गोष्टीचा इफेक्ट झाला होता का, की फक्त विशाल आणि रुचिताने मुद्दा घेतला त्यामुळे तुला राग आला होता? नाही, मला स्वतःला राग आला होता. कारण की कुणाला आता तुम्हाला म्हटलं असतं पत्रकार, किती चांगलं वाटत. ए पत्रकार, किती खराब वाटत. तर त्या टाइमला असं झालं होतं. अच्छा, पण तुला तुम्हाला असं वाटत होतं का, की तुम्हाला मी मान्य करतो, मी हमाली कामापासून बनलेलो आहे ह्या. तर मला प्राऊड आहे मला, कारण ह्याच गोष्टीच्या मी आज या बिग बॉस घरात आहे. आणि मला आवडते मला कुणी हमाल म्हटलं तर, पण प्रेमानं म्हणा ना. ओके, त्यामुळे तुम्हाला राग आला होता. पण हा, राखी कशी वाटते ऍज युजल तुम्हाला? राखी गेम खेळते. तिचा अगर रिअल रूप पाहत असेल तर जेव्हा ती जेवण बनवते सगळ्याला चारते ना, ते रिअल रूप आहे. अच्छा, तिथे 2 रूप आहेत घरामध्ये. हा, ओके. विशाल तुम्हाला पुशवर वाटतो का, की तुम्हाला तो फक्त पुश करतोय पुढे, किंवा काही तुम्हाला मुद्दे बोलूच देत नाहीये, ते येऊन तुमचे मुद्दे कट करून जात होते, असं वाटत होतं का केव्हा? नाही नाही नाही, थोडं हे कसं टीम मध्ये होतं, एकामेकाला पुश करे. ओके. आणि रुचिता ॲज अ बहीण म्हणून काय म्हणाल त्याच्याबद्दल? तिच्याबद्दल तर एक नंबर आहे. ती माझी बहीण आहे आणि ते एक नंबर तिच्या गेम मध्ये चेंज बी करत आहे. आता भाऊच्या धक्क्यात वेगळ्या वेगळ्या दिवशी काहीतरी पळत राहते तिच्यावर, ओके. आणि त्याच्यावरती ती गोष्ट काम करत आहे. ओके. टोळी आणि काटा हे 2 ग्रुप आहेत, पण टोळी तुमच्यासाठी खूप महत्वाचा पार्ट आहे. पण जर तुम्हाला काटामध्ये जायचा चान्स मिळाला असता, तुम्ही गेला असता का? नाही, मी नाही गेलो असतो. मी मग एकटाच राहिलो असतो. ओके. कधी इंडिव्हिज्युअल गेम खेळावासा नाही वाटला, की फक्त टोळीला सोडून आपलं आपलं एक रूप दाखवायचं आणि सगळ्यांना आपलं दिसणं महत्वाचं आहे, असं कधी वाटलंच नाही? मला ते हेच नव्हतं समजलं का मी 24 तासात मी काय समजा आम्ही काही कामच नाही केलं का, काहीतरी बोललोच नाही काय इकडे बाहेर, म्हणजे काय मी आल्यावर समजलं का इथं काहीतरी कुठंतरी दाखवलं नाही गेलोय मी. मी 24 तासात काही नाही काही करत होतो, बोलत होतो, जसं तुमच्या संग बोलणं असं काहीतरी चालू होतं आमचं. कॉमेडी करणं, एकामेकाची काहीतरी गेमच्या वरात हे चालू होतं आमचं. पण इकडे पाहिलं तर थोडंसं दिसलो नव्हतं मी. नंतर दिसलो मी, कारण की मी आता थोडेसे एपिसोड पाहिलेले हम्म. आणि त्या टोळीमध्ये लपताना दाखवलंय मला. अच्छा. हम्म. तुम्हाला असं लपलेलंच दाखवलं तिथे आता तो टोळीत? 24 घंट्याचा ते त्याच्या हिशोबाने दाखवून, जे बिग बॉसने दाखवलं ते 24 घंट्याचा एपिसोड आहे. पण 24 घंट्यातून ते 1-1.5 तासाचं जे करायचं त्याच्या हिशोबाने बनवलंय ते. ओके. राकेश यांच्याबद्दल काय वाटतं? राकेश फेक पर्सनॅलिटी आहे की रिअल? मी काहीच नाही सांगू शकत, कारण की इथं गेमसाठी खेळू राहिले सगळेजण. ओके. सगळ्याचे अलग अलग कलर आहे. ओके. सकाळ दुपार संध्याकाळ. ओके. प्रभू याला खूप प्रभू ऍक्टिव्ह आहे, किंवा प्रभू त्याची त्याची एक स्ट्रॅटर्जी वापरत असतो. प्रभूनी चावी पण चोरली होती, तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, स्वतःचं काही कसं इनपुट टाकून काहीतरी वेगळं करावं आणि आपण दिसू? मला एक समजते, चोरी करून नाही घ्यायला पाहिजे. कसं आहे, कोणाची पर्सनल चीज मधून घेतलेली आहे, ती चोरी आहे. अगर ते चीज अगर पडली असन, ते सापडली तर ती तुमची आहे. पण ओके. कोणाच्या वॉलेट मधून, पाकिट मधून, त्या ड्रॉवर मधून काढून त्याच्या पाकिटाच्या अंदर त्याच्या बी छोटा पाकिट त्याच्यातून काढून घे ना, म्हणजे पर्सनल चोरी झाली ना ते. तर हे चीज घ्यायला नव्हती पाहिजे. मी त्याच्यावर ते गोष्टीवर लागलो बी, तर तू चोरी केली तर चोर आहे. ओके. तुमचं ते संभाषण झालं होतं मी प्रभूसोबत? पहिल्यापासून चोरीच्या विरोधात होतो. माझी टीम असो कोणी असो, गेलोय ओके. माझ्या टीम संग बी. जेव्हा त्यानं अंडे चोरले तेव्हा बी खिलाफत गेलो. चोरी केली माझ्या टीमनं. ओके. अनुश्री टोळीमधून बाहेर गेली, त्यामुळे टोळीमध्ये फूट पडली, असं कुठेतरी दिसण्यात आलं होतं. अनुश्री कसं पहिल्या हप्त्यापासून आमच्या संग नव्हती. अनुश्री मदत आलेली आहे आणि त्याच्यानंतर तिला आम्ही विचारलं, तू टोळीमध्ये परमनंट राहणार आहे का, कसं राहणार आहे का, टोळीला साथ देणार आहे आखरीपर्यंत द्यायचं असेल तर. तर ते म्हणे मी काय मनानं मायाला करणार म्हणे. पण आम्ही ते टोळीमध्ये 3च सदस्य होते, पण हे चौथा पकडला होता. पण मग नंतर एक बॉन्ड बनला होता एकामेकाच्या याच्यात. नंतर तिला वाटलं चुगली उगली जे काही पाहिलं असेल, तिला वाटलं अल्लग निघाली. ते तिचा गेम आहे. ओके. सागर येऊन बोलले होते की टोळीमध्ये फक्त 4 जण नाहीये, 7 जण आहेत. तर ते 7 जण कोण? आता
7 जण 8 जण 8 जण. 8 जण आहे ते. म्हणजे काय म्हणायचे ते का म्हणजे तुम्ही तुम्ही दिसता 4 पण तुम्ही 8 आहे त्याचं म्हणणं असं. म्हणजे एकाच्या अंतरात दोघं जण आहे तुम्ही ओके. असं म्हणणं होतं. पण बाहेरचं कोणी तुम्हाला सपोर्ट करत नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं. इनडिरेक्टली तर प्राजक्ता अनुश्रीची जागा घेते असं वाटतंय का? प्राजक्ता अनुश्रीची जागा हा घेते. म्हणजे नाही टोळीमध्ये अनुश्री आता टोळीमधून बाहेर पडली, नाही. पण प्राजक्ता आता टोळीमध्ये आली आहे असं आता काही? आता तिच्या पहिले झाली आहेत प्राजक्ताताई, सचिन दादा हम्म. आणि सागर दादा आणि प्राजक्ताताई. हम्म. पहिले टोळीमध्ये ते नंतर टोळी फुटली. ओके. पहिले तर आलेच होते जेव्हापासून ते करण आणि हे गेले होता करण आयुष त्याच्या बाबतीत टोळीमध्ये आले नाही म्हणजे म्हटलं नाही ते ना पण सपोर्ट करत जा मला टोळीमध्येच आहे म्हणून. तुम्हाला असं कधी वाटलं का की दीपालीताई असं येत आहेत आणि चांगलं बोलतायत बट बॅक बिचिंग मागे पण बोलतायत काही गोष्टी, असं कधी वाटलेलं? तिथं हर घरात कोणी ना कोणी आपल्या जवळ बोलते तिकडे मी सांगू राहिलो सकाळ दुपार संध्याकाळ ते आहे तिथं. त्या आहेत तिथे नाही त्याच्यामध्ये. त्या नाही आहे सगळेजण ते आहे पण ओके. सगळेजण गेम खेळत आहे आपापला. ओके. माझ्या संग आता मला तर जे बोले ना दीपाली ते चांगलंच बोले आणि मागं बी चांगलंच निघालं दीपाली ताईच्या बऱ्यात म्हणजे पाहिलं मी घरात. आता कोणी एकामेकाच्या चुकल्या सांगतेस ना घरात बी. आता माझ्या बऱ्यात तुमच्यावर वेगळं सांगू राहिलं तिच्या बऱ्यात वेगळं सांगू राहिलं तर कोणतरी माझ्या दोस्त आहेत होतं सांगन म्हणे अरे त्या बऱ्यात असं बोलली माझ्या बऱ्यात चांगलं होतं कारण मी कधी वाईटपणा केलाच नाही कोणाच्या तिथं. ओके. सच्चा मित्र म्हणून कोणाला तुम्ही घोषित कराल घरातलं? तो पब्लिक मध्ये दिसला मी सचिन दादा. ओके. फेक फेक म्हणून कोण वाटतं जास्त? पुरं घर आहे. पूर्ण घर. हा एक असा व्यक्ती नाव घ्यायचं की तो खूपच फेक आहे तर? मी कोणालाच नाही म्हणून सांगू राहिलो पूर्ण घर कारण की तिथं गेम खेळू राहिले सगळेजण. काय म्हणाले? ते सगळेजण गेम खेळू राहिले स्वतःचा. ओके. ते त्याची गेमचे हिशोबाने खेळून मी एकाला म्हणू नाही शकत कारण की तू पहा तिथं आम्ही रिअल राहिलो आहे तर मला माहित आहे तिथं. ओव्हर ड्रामॅटिक कोण आहे किंवा जास्त असा ड्रामा करते घरामध्ये? ड्रामा करते राखी, खतरनाक ड्रामा करते आणि हे बी अजून तन्वी. आणि तुला असं कोण वाटतं की फायनल मध्ये कोण जाऊ शकतं? कॅपेबिलिटी कोणाच्या आहेत? फायनल मध्ये जाऊ शकते तन्वी आणि रुचिता प्रभू सागर दादा. तन्वी, रुचिता, प्रभू, सागर दादा झाले टॉप 4. सागर दादा फेक वाटतात का? नाही जान्हवी नाही. नाही जान्हवी नाही म्हटलं म्हणजे चांगला माणूस आहे. चांगलं जेन्युअन माणूस आहे. ओके. पण दिसताना असं दिसत होतं की ते काही गोष्टी बोलतात पण नंतर मग त्याचा वेगळा अर्थ करून सांगतात, म्हणजे ते त्यांचा डिफेंड करतात त्या गोष्टींना, असं कधी जाणवलंच नाही घरामध्ये? नाही तो मी आता संघ राहिलोय आम्ही तो मी आमच्या तोडीत नव्हता पण आम्ही त्याच्या संग राव हसी मजाक चालले कधीतरी आमचे बाप पोराचं हे बनलं होतं आमचं म्हणजे तिथं घरात मी पाहिलं आता पर्सनॅलिटी कोणाची राव दिसून पडते रिअल. आता 50 दिवसात रिअल पर्सनॅलिटी सगळ्याच्या दिसून पडल्यावर कोण कसं आहे म्हणून म्हटलं या घरात सकाळ दुपार संध्याकाळ ओरिजिनल दिशे कधी ते संध्याकाळी. ओरिजिनल आहे भाई आता गेम मध्ये वेगळं सकाळी वेगळं राहा दुपारी वेगळं राहा संध्याकाळी रिअल दिशे. हा रिअल आहे तू. ओमकार सोबत भांडणं झाली होती तेव्हा ओमकार आणि तुमच्यामध्येच खूप वाद व्हायचे किंवा असं होत होतं एका पॉइंटला की ओमकार तुम्हाला बोलतोय तुम्ही ओमकारला बोलताय, त्याचं कारण काय होतं? काही झालं होतं का तुमचं भांडण? नाही तो काय म्हणे ओमकार पहिले चांगलाच होता आमचा पण ओमकारला नाही का माझ्या संग खेटे घ्यायचे होते. खेटे म्हटलं तर पंगा घेऊन राहिला तो जानबुजून माझ्या संग खेटे घेऊन राहिला पंगा घेऊन राहिला तर मग मला कुठेतरी असं म्हणे त्याला माहित होतं मला कामाच्या बद्दल म्हटलं फेक वागू राहिला याच्याबद्दल म्हटलं तर कुठेतरी रुतन आणि त्यानं तेच केलं काय चिडला पाहिजे माझं संग झालं पाहिजे कारण तो दिसून नव्हता राहिला. ओके. तुम्ही जेव्हा ओमकारला नॉमिनेट केलं होतं सगळ्यांनी आणि त्यावेळेला असं झालेलं की ओमकारला दिसूच नाही हे ठरवलेलं आणि त्यामुळे तुम्ही त्याला मुद्दे द्यायचे नाही हे सुद्धा प्लॅनिंग केलं होतं. असे ओमकार गेल्यानंतर कोणासोबत अशी प्लॅनिंग झाली होती का की त्याला आपण फुटेजच द्यायचं नाही किंवा आपण त्याशी बोलायचंच नाही, त्याला टार्गेट करायचं? तुमच्याकडून असं कोणासाठी झालं? नाही माझ्यासंग कोणासंग नव्हतं असं कोणासोबतच काहीच नव्हतं. ओके. बाकी टीम करून आले म्हटलं तुम्ही तुमचं पाच बसा. ओके. ज्या वेळेला तुम्हाला सेवक केलं होतं अनुश्री म्हणा किंवा तन्वी त्यांचं चालू होतं की लोकांना सांगू दे किंवा सदस्यांना सांगू दे की तुम्ही कामं करा किंवा कामं करून घ्या, पण तुम्ही तिकडे असं त्यांना फेटाळली ती गोष्ट आणि बोललात की नाही म्हटलं बोलणार. त्या म्हणे मले आपण रोशनदा म्हणे आपण काम नाही करू म्हणे सगळेजण उद्या म्हणे आपण यायला नाचू म्हणे पण घर पुरं खराब करू म्हणे. मी म्हटलं पाय हो बाई मला काही जमत नाही गोष्ट आणि हे मग ऐकून भांडणं तर लय दूर झालं म्हटलं. मी ऐकणार नाही म्हटलं मला संधी भेटली हे त्या संधीचा मी सोनं करणार म्हटलं. आणि जब भिडलं आणि पुरं घराला सफाच करून टाकलं भांड्यापासून पुरं घर सफा करून टाकलं. रात्रीचे माहित नव्हतं घड्याळ पण एक अंदाज लागला तर आता रात्रीचे 3-4 वाजले. रात्री 3-4 वाजेपर्यंत पुरं घर सफा केलं. सकाळी बिमार पडून गेलो मी अशक्तपणा आला आणि मग दुसऱ्या दिवशी होती काहीतरी भांडे निघाले. सकाळी उठल्यावर सगळे लोक म्हणजे उठल्यावर घरातले किचन मध्ये गेल्यावर बापरे म्हणे किती किचन सप्पा झालं म्हणे सगळ्यांनी तारीफ केली ती माहिती.
आणि नंतर दुपारी मी बिमार पडल्यानंतर म्हणे आता म्हणे भांड्याचे रोशनदाने घातले रोशनदाने मी म्हटलं ठीक आहे मीच घासीन म्हटलं मला काम मी पुरं करतो म्हटलं तुम्ही करा म्हटलं तसे. ओके. सर्वात कामचुकार कोण आहे घरातलं? काम चुकार कोण आहे? प्रभू. प्रभू. प्रभू असा आहे प्रभू अंडा खाय पण माय नाव बदनाम करे का रोशनदाना खाल्ला अंडा. चहा तो पे गंज मला धुवालाही त्याचा. प्रभूचं अंड प्रकरण खूप मोठं आहे असं वाटत नाही का? किंवा अंडा- तो असं वाढवते ती गोष्ट. नाही त्याला अंडे लय आवडते. अच्छा. चहा आणि अंडे लय आवडते तिला. दिवसभर भेटो का नाही भेटो हे दोन गोष्टी भेटल्या पाहिजे. ओके. जर आता शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही आता घराबाहेर आलात पण तुमच्या ऐवजी कोणी यायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतंय? आता तो बिग बॉसच हे होतं बाकी वोटिंग मध्ये तर मला ठेवलं होतं टॉप होतो म्हणे मी. पण हम्म. अगदी त्या घरात काय पाहिजे होतं कोणाला काही समजलं नाही आणि त्याने बाहेर काढलं. पण तरी तुमच्या ऐवजी कोणी घराबाहेर आलं पाहिजे होतं तुमच्या मते? मी एक्सेप्ट केलं ते मला कळलं ठीक आहे. आम्ही ओके. असं कोणाला म्हणणार बी नाही कारण की मी मागच्या हप्त्यात डेंजर झोन मध्ये होतो हम्म. आणि मागच्या हप्त्यात डेंजर झोन होतो आणि आता मी स्वतःलाच म्हणू का मी होऊ शकतो बा. ओके. चल थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून. तुम्ही प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल? एकशे झाले की एकच सांगेन का मला लय खतरनाक सपोर्ट केला तुम्ही. त्या घरात मी जेव्हा बाहेर आलो ना तर फुल सपोर्ट होता आणि मला माहित नव्हतं मी खरंच मी टॉपवर होतो वोटिंगच्या बाऱ्यात जेव्हा बाहेर आलो ना तर खरंच तुम्ही लय सपोर्ट केला. असाच सपोर्ट राहू द्या. बस जय महाराष्ट्र. थँक्यू.